नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल विताटे। नवीन टाटा अल्ट्रोज तुम्ही पाहताय। तर आता ही नवीन टाटा अल्ट्रोज आहे ना, आज आपल्याकडे आहे सीएनजी मध्ये। हे टॉप मॉडेल असणार आहे। स्क्रीनवरती तुम्ही जी प्राइसिंग आहे ती पाहू शकता। 11,09,000 रुपये ह्या सीएनजी गाडीची जी आहे ती किंमत असणार आहे। आणि ह्या प्राइसिंग मध्ये ही गाडी काय काय फीचर्स ऑफर करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, समोर तुम्ही पाहताय टाटा अल्ट्रोज सीएनजी मध्ये। आता ह्या गाडीचं जे सीएनजीचं बेस मॉडेल आहे ना, ते स्मार्ट असणार आहे। 7,89,000 रुपये। प्युअरची जी मॉडेलची किंमत आहे 8,79,000 रुपये। क्रिएटिव्ह मॉडेल 9,79,000 आणि अकम्प्लिश एस जे की समोर तुम्ही पाहताय त्याची किंमत आहे 11,09,000 रुपये। पण याच्यामध्ये चावीत जर पाहिले ना, जी रेग्युलर अल्ट्रोजमध्ये जशी आधी चावी येत होती ना, तसंच जे डिझाईन आहे तुम्हाला इथे पाहायला भेटतं। बाकी फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर हेडलॅम्पचा जो सेटअप आहे तुम्हाला नवीन या ठिकाणी पाहायला भेटतो। DRLs आहेत, फोग लॅम्प इथे देण्यात आलेले आहेत। फ्रंट जे ग्रिल आहे किंवा फ्रंट प्रोफाईल आहे ना, पूर्णपणे चेंज करण्यात आलेलं आहे। ओव्हरऑल एक ॲग्रेसिव्ह जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो। ओव्हरऑल क्रीजेस आणि लाईन्स जर पाहिले ना, भरपूर चांगले आहेत। 360 डिग्री कॅमेराचा फीचर आहे। सो इथे तुम्हाला कॅमेरा देखील मिळून जातो। इथे आहे टाटाचा लोगो। देन अशी काही गाडीच्या इथे तुम्हाला इथे पाहायला मिळते। साईड प्रोफाईलमध्ये आपण जर आलो तिथे 16 इंचचे जे अलॉयज आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले। तुम्ही ओव्हरऑल डिझाईन जे आहे ते पाहू शकता। 185 60 16चा जो टायर प्रोफाईल आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो। अल्ट्रोजचं हे जे फेसलिफ्ट आहे याच्यामध्ये तुम्ही बेस मॉडेल जरी घेतलं ना, तर देखील तुम्हाला 16 इंचचे जे स्टील रिम आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत। बाकी साईड व्ह्यू जर पाहिला आपण गाडीचा, तर तुम्हाला असं वाटू शकतं की ही नेक्स्ट जनरेशन आहे। असं नाही आहे, प्लॅटफॉर्म ॲज इट इज सेम आहे। फक्त तुम्हाला जे चेंज आहे ते मेजर चेंज या गाडीमध्ये पाहायला मिळतं। बाकी इथे जर पाहिलं तो ORM आहे। इथे तुम्हाला जे कॅमेरा मॉड्यूल आहे हे इथे पाहायला मिळतं, जे की पाहू शकता 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे। बाकी एक चेंज म्हणजे इथे तुम्हाला आलेला आहे फ्लश टाईप डोअर हँडल। येस, या गाडीमध्ये तुम्हाला फ्लश टाईप डोअर हँडल देखील मिळून जातो विथ लाईट्स। ग्लास एरिया मोठा आहे। वरती सनरूफ देखील तुम्हाला या टॉप मॉडेलमध्ये CNGचे पाहायला मिळतो। इथे जर पाहिलं मागच्या साईडला ओके ड्रम ब्रेक जे आहे ते देण्यात आलेले आहेत। आणि 165 mm जो ग्राउंड क्लिअरन्स हा तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटतो। रिअर डोअर तुम्हाला ओपन करायचे असतील तर इथनं जे आहे ते तुम्ही ओपन करू शकता। आणि हे जे डोअर आहेत ना, हे 90 डिग्री जे आहे ते ओपन होतात। सो ॲज इट इज तुम्हाला आधीची जशी अल्ट्रोज होती त्याप्रमाणे जे डिझाईन आहे पाहायला भेटतं। रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं इथे कनेक्टेड जे टेल लॅम्प आहेत त्या इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। आत्ता ह्या चालू नाही आहे, बट तुम्ही सिनेमॅटिक शॉटमध्ये काही पाहू शकता। इथे आहे ICNGची बॅजिंग। 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात। मागचा जो बंपर आहे हा देखील रिवाइज करण्यात आलेला आहे। इथे लाईट्स आहे, स्पेअर व्हील तुम्हाला इथे मिळून जातं। आता रिअर कॅमेरा देखील आहे, वायपर, डिफॉगर, शार्क फिन अँटेना। आणि हा कलर जर पाहिला ना, ॲक्च्युली गाडीला खूप चांगला दिसतो बरं का। ऑरेंज आणि ब्लॅक थीममध्ये आहे ना, एक चांगलं जे कॉम्बिनेशन आहे हे या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं। इथे एक रिक्वेस्ट सेन्सर देण्यात आलेला आहे। तर असं काही तुम्हाला जवळपास 200 लिटरच्या आसपास आहे ना स्पेस मिळून जातो बरं का। स्पेस ठीक आहे, नॉर्मल साईजचं तुमचं साहित्य ठेवू शकता। आता या गाडीच्या कॉम्पिटिशनला जर पाहिलं तर बलेनो असेल, जे की CNG फ्युल ऑप्शन तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल करून देते, किंवा i20 मध्ये तर नाही आहे, ग्रँड R10 आहे। सो इथे ना बऱ्यापैकी तुम्हाला स्पेस मिळून जातो। म्हणजे बलेनोमध्ये जर पाहिलं मोठा CNG टँक येतो, इथे ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी देण्यात आलेली आहे। सो इथे 2 जे CNG टँक आहेत ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। सो असं काही स्पेस तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे। पार्शल ट्रे देखील तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो। आता आपण एकदा आहे ना फ्यूल कॅप ओपन करूया। तुम्हाला इथनं आहे ना जी फ्यूल कॅप आहे ती ओपन करायची आहे। तर इथनं CNG जो आहे तो भरायचा आहे। सो इथे कॅप देण्यात आलेली तुम्ही पाहू शकता। जी CNG प्लेट आहे ती इथे देण्यात आलेली आहे। आणि 30 लिटरचे 2 टँक आहे। सो 60 लिटर वॉटर कॅपॅसिटी। आणि इथनं तुम्ही पेट्रोल भरू शकता आणि इथनं तुम्ही जो CNG तो भरू शकता। तर बाहेरच्या साईडने जर पाहिलं तर अशी काही गाडी जी आहे तुम्हाला फीचर ऑफर करते। आपण एकदा इंटिरियर चेक करूया। आता इंटिरियर चेक करायच्या आधी डोअर हँडल जर पाहिले तर तुम्हाला अशा प्रकारे जे आहे ते देण्यात आलेले आहे। फ्लश टाईप डोअर हँडल आहे। आतल्या साईडला आपण जर गेलो की जर पाहिलं तर हे ॲक्सेसरीजचा पार्ट असणार बघा, हे सीट्स। बाकी तुम्हाला इथे 4 पॉवर विंडो मिळून जातं। ओव्हर तुम्ही इथनं जे आहे ते सेट करू शकता। आपण आतमध्ये बसूया। ॲक्च्युली इथे ना लाईट्सचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप हार्ड आहे बरं का। असं काही तुम्हाला एक CNG कारमध्ये ओव्हरऑल जे इंटिरियर आहे पाहायला भेटतं। एक प्रीमियम फील आहे बरं का। आणि आपण जर पाहिलं तर
इथे 10.25 इंचेसची स्क्रीन आहे, जे की आपण नेक्सॉन त्यानंतर भरपूर कारमध्ये जे ते पाहिलेली आहे. सो असे काही तुम्हाला इथे पाहायला भेटते. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर असं काही ओव्हरऑल जे डिझाईन आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं. इथे RPM मीटर आहे, स्पीडोमीटर, बाकी डिस्टन्स, किलोमीटर आहे तुम्ही इथे पाहू शकता. इथे CNG लेवल किती आहे आणि पेट्रोल लेवल किती, ह्या गोष्टी तुम्ही इथे पाहू शकता. बाकी नवीन स्टेअरिंग व्हील विथ डी कट आणि लेदरेट जे तुम्हाला ओव्हरऑल स्टेअरिंग आहे हे इथे पाहायला भेटतं. 6 स्पीडचा जो गिअर बॉक्स आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. ओके, 5 स्पीडचा आहे, सॉरी 5 स्पीडचा जो गिअर बॉक्स आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे. प्लस इथे जर पाहिलं तर जो वायरलेस चार्जर आहे हा देखील या गाडीमध्ये आहे बरं का. आपला फोन देखील वायरलेसला कनेक्ट करतो, म्हणजे सपोर्ट करतो. क्या बात आहे, वायरलेस चार्जर तुम्हाला इथे मिळून जातो. ग्रेट. बाकी ACचे जे कंट्रोल आहेत तुम्हाला असे काही या ठिकाणी ऑफर करण्यात आलेले आहेत. इथे जर पाहिलं CNG आणि पेट्रोल. सो आता CNGवरती कन्वर्ट झालेली आहे, पेट्रोलवरती तुम्ही अशा पद्धतीनं कन्वर्ट करू शकता. जर CNG व्हाईट असेल तर पेट्रोलवरती चाललेली आहे, आणि जर तुम्ही इथे क्लिक केलं तर CNGवरती मॅन्युअली तुम्ही हे करू शकता. 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे. सो असं काही तुम्हाला कॅमेरा क्लॅरिटी जी आहे ती मिळून जाते. 2 कप होल्डर, आर्मरेस्ट विथ स्लायडर, त्यानंतर कूल्ड सेगमेंटमधला सर्वात मोठा कूल ग्लब बॉक्स तुम्हाला इथे मिळून जातो. इथे जर पाहिलं तर ॲम्बिएंट लाईटिंग आहे ती इथे ऑफर करण्यात आलेली आहे. इथे हेडलॅम्पचे कंट्रोल आहेत. इथे जर पाहिलं वायपरचे कंट्रोल आहेत. ॲटोमॅटिक रेंज सेन्सिंग वायपर देखील तुम्हाला मिळून जातात. आयरन जर पाहिला हा तुम्हाला मॅन्युअली जो आहे तो डे नाईट असणार आहे. सनरूफ तुम्ही व्हॉइस थ्रू कंट्रोल करू शकता, म्हणजे ओपन करू शकता. एक चांगलं फीचर आहे, कसं मी तुम्हाला दाखवतो. सनरूफ ओपन करा. सो अशा पद्धतीनं सनरूफ तुम्ही ओपन करू शकता. ठीक मोठा आहे बरं का, बट याच्यामध्ये छोट्याल्या मुलांना अजिबात जो आहे तो उभं राहून देऊ नका, हे खूप रिस्की असतं. रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर ॲज इट इज आधी अल्ट्रोजमध्ये इथे वरच्या साईडला डोर हँडल ज्या देण्यात आले. सो असे काही डोर हँडल. एक चेंज काय माहिती आहे का गाडीमध्ये, तुम्हाला जो एक्स्ट्रा थाई सपोर्ट आहे ना हा इथे देण्यात आले. सीट्स जी क्वालिटी नाही चांगली तुम्हाला इथे पाहायला भेटते. इथे 2 कप होल्डर देण्यात आलेले आहेत, आणि असं काय स्पेस खालच्या साईडचं जर पाहिलं हा पोर्शन देखील बऱ्यापैकी तुम्हाला खाली आहे. तुम्हाला इथे AC वेन्स मिळून जातो. 60 वॅटचा जो टाईप सी पोर्ट आहे फ्रंट आणि रिअर साईडला तो देण्यात आलेला आहे. इथनं तुम्ही AC जो आहे तो कंट्रोल करू शकता. इथे मॅगझिन होल्डर देण्यात आलेला आहे. इथे तुम्ही जी बॉटल आहे ती देखील इथे ठेवू शकता. स्पेस वगैरे तुम्हाला चांगला देण्यात आलेला आहे. ओके, तर मित्रांनो 7,89,000 ते 11,09,000च्या प्राईजमध्ये जर पाहिलं तर अल्ट्रोज CNGमध्ये तुम्हाला एक चांगला स्पेस मिळून जातो. नॉर्मली CNG कार म्हटलं की बूट स्पेस नसतो, बट इथे तुम्हाला बूट स्पेस देखील ऑफर करण्यात आलेली आहे. एक नवीन जे डिझाईन आहे हे अल्ट्रोजचं तुम्हाला पाहायला भेटतं. बाकी या गाडीचा जो फुल रिव्ह्यू हा तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूजवरती. तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता ऑन रोड किमतीचा जर विषय आला तर ह्या गाडीची किंमत ऑलमोस्ट 12 ते 12.5 लाख रुपये ह्या हॅचबॅकची जी किंमत आहे CNGमध्ये असणार आहे. आणि असे काही फीचर्स आहेत ही ऑफर करते. बाकी तुम्हाला काय वाटतं CNG गाडीच्या संदर्भात कमेंटमध्ये व्यक्त व्हायला विसरू नका. धन्यवाद.